तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा हप्त्याचा जो काही वाटप आहे, जुलै महिन्याचा हप्ता, याचा वाटप अजूनही झालेला नाही. आज आहे 19 ऑगस्ट आणि आज आपण दोन गोष्टीची वाट पाहणार आहे. कोणत्या? तर एकतर वाटप शासनाने सुरू करावा किंवा मग शासनाने नवीन जी आर काढावा. नवीन जी आर कशासाठी? तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त एकत्र मिळण्यासाठी. पण आपण वाटपाची सुद्धा वाट पाहत आहे. आपण पॉझिटिव्ह असणार आहे की शासनाने वाटप सुरू करायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात डिमांड आहे की लवकरात लवकर जुलै महिन्याचा हप्ता मिळाला पाहिजे. ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे की शासनाने जुलै महिन्याचा जो काही जी आर आहे तो पोर्टलवरून डिलीट केला आहे. तो जी आर कॅन्सल केलेला आहे. तो जी आर कॅन्सल झाल्यामुळे हा वाटप थांबला आहे. वाटप होणार, पण वाटप सध्या थांबलेलं आहे. त्यामुळे जो काही शासनाचा निर्णय बदलू शकतो की एक जी आर कॅन्सल करून दुसरा जी आर काढायचा, म्हणजे दोनही हप्त्याचा जी आर सोबत काढायचा आणि सोबत रक्षाबंधनानिमित्त वाटप करायचा. तरी पण बघा, जो आपण वाटपाची वाट पाहणारच आहे, सोबतच जी आर आला पाहिजे या गोष्टीची जास्त वाट पाहणार आहे. जी आर जर आला तर मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना मिळू शकते. जर अशा प्रकारे अपडेट आली तर तुम्हाला अपडेट देण्यात येईल. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर शासनाला 3,000 रुपये वाटप करायचा होता, जर 2 महिन्याचा वाटप शासनाला रक्षाबंधनानिमित्त करायचा होता, तर आधी एका जी आरचा वाटप करायला पाहिजे होता. एका जी आरचा वाटप, जो काही जुलै महिन्याचा जी आर काढला, तो जी आर शासनाने का डिलीट केला? त्याचा वाटप का केला नाही? दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा जी आर काढला असता, ऑगस्ट महिन्याचा जी आर काढला असता, रक्षाबंधनाच्या समोर त्या जी आरचा वाटप केला असता, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले असते. जी आर डिलीट करण्याची शासनाला काय गरज होती? वाटप आतापर्यंत का केला नाही? तर त्यामागे बघा, महत्वाचा आणि टेक्निकल रिझन मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. वाटप सुरू झाला असता 17-18 तारखेला, सोमवार मंगळवार 17-18 तारखेला वाटप सुरू झाला असता. त्यानंतर रक्षाबंधन होतं बघा 28 तारखेला. 28 तारखेला रक्षाबंधन होतं, तर 10 दिवसाची या ठिकाणी गॅप आहे. आणि बघा, जो काही 17-18 तारखेला वाटप झाला असता तर तो वाटप चालला असता 20 तारखेपर्यंत, जवळपास 20-21 तारखेपर्यंत वाटप चालला असता. म्हणजे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले असते. त्यानंतर शासनाला पुन्हा दुसरा जी आर काढावा लागला असता. पुन्हा सर्व प्रक्रिया, पूर्ण डीबीटीची प्रक्रिया, तांत्रिक प्रक्रिया, यादी अपलोड करण्याची प्रक्रिया, यादी अपडेट करण्याची प्रक्रिया आणि सर्व प्रक्रिया शासनाला या 10 दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा करावी लागली असती. जुलै महिन्याच्या वाटपासाठी तीच प्रक्रिया शासनाला करावी लागली असती 10 दिवसामध्येच. आणि पुन्हा त्याच 10 दिवसामध्ये शासनाला पुन्हा बसावं लागलं असतं आणि पुन्हा तांत्रिक प्रक्रिया, पुन्हा यादी अपडेट करणे, पुन्हा डीबीटी करणे, 2 वेळा शासनाला बटन दाबावं लागलं असतं आणि पूर्ण 10 दिवस शासनाचे त्यामध्ये गेले असते. त्यामुळे शासनाने कदाचित ठरवलं असेल की 10 दिवसामध्ये 2 वेळा वितरण कशाला करायचं, कशाला टेक्निकल टीमला 2 वेळा बिझी करायचं, त्यापेक्षा एकच वेळा आपण एकच बटन दाबून जे आहे ते 3,000 रुपयाचं वाटप करू, म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी खुश करता येईल. अशा प्रकारे शासनाचा कदाचित प्लॅन असेल. तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की 1500 शासनाने वेगवेगळे का टाकले नाही, जी आर का डिलीट केला? तर हे त्याचं उत्तर होतं. अचानक तो निर्णय झाला. अचानक निर्णय झाल्यामुळे शासनाने जुना जी आर डिलीट केला आणि कदाचित नवीन जी आर येईल. त्या जी आर मध्ये 2 महिन्याचा निधी, एकत्रित निधी मंजूर होऊन तो जी आर येईल आणि त्यानंतर वाटपाला एकत्रितपणे एक बटन दाबून शासन तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकण्याच्या कदाचित तयारीमध्ये आहे. तर बघा, तरी पण आपण वाट पाहू की आज वाटप सुरू होतो का किंवा मग आज जी आर येतो का? तर आपले जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे जी आर येण्याकडे. वाटप तर कदाचित सुरू होण्याची शक्यता नाही, कारण तो जी आर कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे नवीन जी आर येऊन, नवीन जे आर जर आला तर मग लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल की नवीन जी आर मध्ये किती निधी मंजूर झाला आणि 2 महिन्यासाठी तो निधी आहे का. तर बघा, अशा प्रकारे अपडेट होते. तुम्हाला काय वाटते, नवीन जी आर आला पाहिजे का आणि लवकरात लवकर हा वाटप सुरू झाला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.